श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। स्वामींचं नाव घेऊन आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। हिंदू धर्मात चतुर्थी तिथीला श्री गणेशाची आराधना करणे आणि त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी सर्वोत्तम मानले जाते। गणाधिप संकष्टी चतुर्थीचे व्रत केल्याने मनुष्याला शुभ फळ प्राप्त होतं। यासोबतच संकष्टी चतुर्थीच्या दिवशी पूजा केल्याने सर्व वाईट गोष्टी दूर होतात आणि सर्व बाधा नष्ट होतात। कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी 18 नोव्हेंबरला संध्याकाळी 6:55 सुरू होईल, जी दुसऱ्या दिवशी म्हणजेच 19 नोव्हेंबरला संध्याकाळी 5:28 समाप्त होईल आणि उदय तिथीनुसार 18 नोव्हेंबरला गणाधिप संकष्टी चतुर्थीचे व्रत हे पाळले जाणार आहे। या दिवशी संध्याकाळी चंद्राला अर्घ्य दिला जातो, चंद्राची पूजा केली जाते आणि संध्याकाळी चंद्रोदय जो आहे तो 7:16 होणार आहे। नारद पुराणानुसार संकष्टी चतुर्थीच्या दिवशी संपूर्ण दिवस उपवास करावा। संकष्टी चतुर्थीच्या दिवशी घरामध्ये पूजा केल्याने नकारात्मक प्रभाव दूर होतात। एवढंच नाही तर पूजेने घरात सुख शांती येते, घरातील सर्व अडचणी दूर होतात, भक्तांच्या सर्व मनोकामनासुद्धा पूर्ण होतात। आणि म्हणूनच आपल्याला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी पूजा तर करायची, सेवा तर करायची, पण त्याचबरोबर काही प्रभावी उपायसुद्धा करायचे आहेत। आणि म्हणूनच आपल्याला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी मसूर डाळीचा अतिशय प्रभावी उपाय करायचा आहे। हा उपाय केल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असणारं मोठ्यात मोठं कर्ज तर फिटणारच आहे, पण आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे। अतिशय प्रभावी असा हा उपायाच्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे, तर व्हिडिओ पूर्ण पहा। आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे आणि स्नानही करायचे। स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे। जर तुम्हाला शक्य असेल तर लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा। त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा आहे। त्यानंतर आपल्याला सूर्यदेवाला जल हे अर्पण करायचं। जल अर्पण करताना ओम सूर्यदेवाय नमः, ओम आदित्याय नमः या मंत्राचा आपल्याला जप हा करायचा आहे। आणि त्यानंतर आपल्याला विधिवत श्री गणपती बाप्पांची पूजा ही करून घ्यायची आहे। आता तुमच्याकडे गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर त्यांना तामनामध्ये आपल्याला घ्यायचं आहे आणि त्यांना तुम्ही जलाभिषेक किंवा पंचामृताने अभिषेक हे करू शकतात। अभिषेक करताना आपल्याला निरंतर ओम गणपते नमः या मंत्राचा जप करायचा आहे, किंवा तुम्ही गणपती अथर्व शीर्षमचं पठण केलं तरीही चालणार आहे। आता हे जे तीर्थ आहे ते आवर्जून आपल्याला आपल्या मुलांना प्यायला द्यायचं। असं केल्यामुळे आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होती। त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांच्या मूर्तीला स्वच्छ पुसून पुन्हा त्यांच्या स्थानावर ठेवायचे। त्यांना हळद कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायचे आहेत। त्याचबरोबर त्यांना जास्वंदाचं फूल अतिशय प्रिय ते अर्पण करायचं आहे। दुर्वाची जुडी आपल्याला अर्पण करायची आहे। दुर्वाची जुडी गणपती बाप्पांना अर्पण करताना आवर्जून आपल्याला आपल्या मनातली इच्छा बोलून ती दुर्वाची जुडी जी आहे ती अर्पण करायची आहे। तसेच गणपती बाप्पांना गोडाचा नैवेद्य हा अर्पण करायचा आहे। तुम्ही जर मोदक बनवले असेल तर तो दाखवा, किंवा तुम्ही गुळ खोबऱ्याचा नैवेद्यसुद्धा गणपती बाप्पांना अर्पण करू शकतात। त्याचबरोबर आवर्जून आपल्या मुलांकडनं सुद्धा आपल्याला काही सेवा ह्या करून घ्यायच्यात। आपल्या मुलांच्या हाताने सुद्धा आपल्याला गणपती बाप्पांना जास्वंदाचं फूल तसेच दुर्वाची जुडी ही अर्पण करायला लावायचे। त्याचबरोबर आपल्या मुलांकडनं गणपती अथर्व शीर्षमचं तसंच गणपती बाप्पांचं नामस्मरण आपल्याला करून घ्यायचं आहे। तर मुलं लहान असतील तर तुम्ही म्हणा, त्यांनी श्रवण केलं तरीही चालणार आहे। कमीत कमी एकदा तरी त्यांच्याकडनं ओम गणपते नमः किंवा ओम श्री विघ्नहर्ताय नमः या मंत्राचा तुम्हाला जप हा करून घ्यायचा आहे। ह्या सेवा आपल्या मुलांकडनं करून घेतल्यामुळे आपल्या मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यश तर मिळतं, पण त्यांच्यावर कधीही कोणत्याही प्रकारचं वाईट संकटसुद्धा येत नाही। संध्याकाळी चंद्रोदय झाल्यावर आपल्याला चंद्राला जल अर्पण करायचं आहे आणि त्यानंतरच आपल्याला व्रत जे आहे ते सोडायचं आहे। अशा रीतीने आपल्याला पूजा ही करून घ्यायची आहे। हा उपाय आपण सकाळी देवपूजा करून झाल्यानंतर लगेचच करू शकतात, किंवा अगदी तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकतात। हा उपाय करण्याकरता आपल्याला 1 वाटीभर मसूरची डाळ ही लागणार आहे।
आता आपल्याला एक प्लेट घ्यायची आणि प्लेटवर आपल्याला थोडंसं कुंकू घ्यायचं आणि त्या कुंकवामध्ये पाणी टाकून त्याचं गंध हे तयार करायचं आहे। आता आपल्याला एक स्टीलची प्लेट घ्यायची, त्या स्टीलच्या प्लेटवर आपल्याला त्या कुंकवाने एक त्रिकोण हा बनवून घ्यायचा, मोठा त्रिकोण आपल्याला बनवायचा आणि त्या त्रिकोणामध्ये जी आपण वाटीभर मसूरची डाळ घेतलेली आहे ती आपल्याला बरोबर त्रिकोणामध्ये भरायची आहे। आता ही प्लेट उचलून आपल्याला आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या गणपती बाप्पांसमोर ठेवायची आणि देवघरामध्ये बसूनच आपल्याला काही सेवासुद्धा करायच्या आहेत। आपल्याला 11 वेळा गणपती अथर्व शीर्षमचं पठण करायचं आहे। जेव्हा आपण गणपती अथर्व शीर्षमचं पठण करणार आहे तेव्हा आवर्जून आपल्या मुलांनासुद्धा बाजूला बसवायचं, त्यांनी श्रवण केलं तरीसुद्धा त्यांना त्याचा खूपच लाभ हा होणार आहे। 11 वेळा गणपती अथर्व शीर्षमचं पठण करून झाल्यानंतर आपल्याला 1 वेळा फलश्रुतीचं पठणसुद्धा करायचं आहे। फलश्रुतीचं पठण केल्यामुळे केलेल्या सेवेचं आपल्याला अनंतपटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असतं। त्याचबरोबर आपल्याला 11 वेळा गणेश स्तोत्राचं पठणसुद्धा करायचं आहे। त्याचबरोबर 1 वेळा आपल्याला गणपती ऋणमुक्त स्तोत्राचं पठणसुद्धा करायचं आहे। ह्या तिन्ही अतिशय उच्च कोटीच्या सेवा आहेत। ह्या सेवा केल्यामुळे फारच लवकर आपल्यावर गणपती बाप्पा हे प्रसन्न होत असतात। त्यानंतर आपल्याला हात जोडून मनोभावे गणपती बाप्पांना आपल्या आयुष्यामध्ये असणारे जे कर्ज आहे, संकट आहे, दुःख आहे, दोष आहेत ते दूर करण्याकरता मनोभावे प्रार्थनाही करायची आहे। आता ही जी प्लेट आपण गणपती बाप्पांसमोर ठेवलेली ती संपूर्ण दिवसभर, संपूर्ण रात्रभर आपल्याला गणपती बाप्पांसमोरच ठेवायची आहे। दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर स्नान करायची, देवपूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला ही प्लेट तिकडनं उचलायची आहे आणि ही जी मसूरची डाळ आहे ती आपल्याला गाईला खायला द्यायची आहे। आता गाय जर तुमच्या घरी असेल तर तुम्ही गाईला ही मसूरची डाळ घरच्या घरी खायला देऊ शकतात किंवा एखाद्या गोठ्यामध्ये, गोशाळेमध्ये किंवा वाटेत कुठेही तुम्हाला गाय ही भेटणार आहे। गाईजवळ गेल्यावर सर्वप्रथम गाईच्या दोन्ही पायावर आपल्याला पाणी अर्पण करून घ्यायचं आहे, तिची आरती करून घ्यायची, हळद कुंकू अक्षदा तिला अर्पण करून घ्यायचे आणि त्यानंतर ही मसूरची डाळ जी आहे ती आपल्याला गाईला खायला द्यायची आहे। गाईला ही मसूरची डाळ खायला देताना त्यामध्ये तुम्ही एक गुळाचा खडासुद्धा टाकू शकता। गाईला मसूरची डाळ खायला दिल्यानंतर आवर्जून तिला आपल्याला थोडंसं पाणीसुद्धा प्यायला द्यायचं। त्यानंतर गाईभोवती आपल्याला 11 प्रदक्षिणा मारायच्यात। प्रदक्षिणा मारताना आपल्याला निरंतर ओम श्री विघ्नहर्ताय नमः किंवा ओम गण गणपतये नमः या मंत्राचा जप हा करायचा। प्रदक्षिणा मारून झाल्यानंतर आपल्याला आवर्जून गाईच्या पायाखालची थोडीशी माती उचलायची आहे आणि तिने आपल्या कपाळावर टिळा हा लावायचा आहे, कारण जो मनुष्य गाईला हाताचा स्पर्श करून प्रदक्षिणा करतो तसेच तिच्या चरणाखालील धूळमस्तकी लावतो त्याला पृथ्वी प्रदक्षिणेचे व सर्व तीर्थांमध्ये स्नान केल्याचे पुण्य हे प्राप्त होत असतं। त्यानंतर आपल्याला हात जोडून मनोभावे गोमातेला आपल्या मनातली इच्छाही बोलायची। आपल्या आयुष्यामध्ये असणारे जे कर्ज आहे, दुःख आहे, दारिद्र्य आहे ते दूर करण्याकरता मनोभावे प्रार्थनाही करायची। अतिशय उच्च कोटीची ही सेवा केल्यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात गणपती बाप्पा पूर्ण करतात। म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।